हे बघा भरपूर मध आहे. बघितलात कसं आहे हे बघा. अशा प्रकारे मधमाशाने अटॅक केलाय. तर बघा 1.5 वर्षापूर्वी जवळजवळ ना मी एक पॉय काढलेला मधाचं पोळं लाकडातून. तर ते लाकूड आहे ना मी तसंच उचलून घेऊन आलेलं आणि त्यातला त्यातला काही भाग आहे ना तो मी तसंच ठेवला होता. तर त्या मधमाशांनी पुन्हा त्याच्यामध्ये मध जमा करण्यास सुरुवात केली. तर आता आहे ना आपण बघूया. हे बघा, हे त्यांना जाण्यासाठीचा रस्ता दिसतायत बघा मधमाशा. हे बघा जात आहेत. आता आपण ओपन करून बघूया किती मध झाले त्यामध्ये. बघा आता आपण खाली काढलेलं आहे. आता बघूया. हे बघा भरपूर मध आहे. बघितलात कसं आहे हे बघा. अशा प्रकारे ए माशा भरपूर आल्या. मधमाशाने अटॅक केलाय. तर या जास्त चावत नाही. झालंय बऱ्यापैकी जमा झाले मध. म्हणजे तुम्हाला दाखवतो तर काढतो. मध तेवढी काढून घेणार आहोत आपण. बाकीचं पुन्हा तसाच ठेवू. कानाला वगैरे ना डोळ्याला वगैरे अशा पकडू नयेत. सोडा. थोडासा कचरा पडला रे. हा तसा ठेवला पाहिजे ना. हा काढूया. हा पिटी आहे. त्याच्यात पण हे आहे. थोडा थोडा काढतो. मध्ये घे पहिले मन घे. तर हे बघा, बॉटलकडे ब्रँडकडे लक्ष नका देऊ. यामध्ये काय आहे माहिती आहे, मध आहे. एवढी मध आहे, अगदी घट्ट झालेली आहे. आणि मध आहे ना कधीही खराब होत नाही. किती वर्ष ठेवा तुम्ही, ती खराब होत नाही. तर आता आपण काय करणार आहोत, पुन्हा हे जसं होतं हे बघा, हे जे काढलेलं आहे ते पुन्हा आता लावून ठेवणार आहोत आपण. तसंच हे बघा असं ठेवून देऊया त्याच्यावरती. नाही असं होतं उलट. तर आता पुन्हा ते व्यवस्थित पुन्हा पॅक करून पुन्हा ते तयार करतील. पुन्हा मग पुढल्या वर्षी काढू. तर आता बघा पुन्हा त्या सगळ्या आतमध्ये जमा व्हायला लागल्यात बघा. तर बघा आपण ज्यामध्ये काढला ना मध, त्याच्यामध्ये थोडासा हा भाग आहे ना तर मध होण्याचा बाकी होता. हे बघा त्याची मध झाली नाही अजून. अशा प्रकारे तो पिवळा भाग आपण बघितला, त्याची मध तयार होते. तर आता हे बघा त्यामध्ये आपल्याला एवढा भाग असा मिळालेला आहे. लय भारी आहे. खूप अशी फ्रेश अशी ताजी ताजी मध आता खाल्लेली आहे. माझी तब्येत बिघडली होती आणि खोकला आहे ना खूप दिवस जात नव्हता. औषधसुद्धा घेतला तर खोकला जात नव्हता. मध होती घरी, तीसुद्धा प्यायलो तरी खोकला जात नव्हता. म्हटलं आज ताजी मध काढूया आणि ती पिऊया थोडीशी. तर काढलेली आहे मध. तर चला मंडळी, अशीच भेटणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय.